हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? तर आज आहे दत्त जयंती, त्यामुळे मी ते स्वामींच्या मंदिरात आलेले आहे। तर हे मंदिर कुठं आहे ते थोडक्यात तुमच्याशी शेअर करते। तर हे पाषाण सूस रोडला मंदिर आहे स्वामींचं, पुण्यामध्ये। तर आता पुण्यात पाषाण सूस रोड म्हणलं की लोकांना समजून जाईल, पण बरेच लोक म्हणतील हे कुठला आहे एरिया वगैरे। तर हे पुण्यातलं आहे। तर बघा खूप छान प्रकारे हे मंदिर आहे। तर पहिल्यांदाच ॲक्च्युली मी ह्या मंदिरामध्ये आलेली आहे। तर ॲक्च्युली माझे एका फ्रेंड आहे ना, तिने सांगितलं की ते मंदिर खूप सुंदर आहे, तू जाऊन ये। तर म्हणलं चला, म्हणजे आज दत्त जयंती पण आहे आणि स्वामींना आपण आज भेटलंच पाहिजे खरं तर। पण खूप छान प्रकारे प्रोग्राम वगैरे असतात। तर त्याच्या आधी बघा मी ते पाय वगैरे धुवून घेत आहे। मी आणि निमिष आलेला आहोत। निमिषला पण तो पण म्हणलं की मम्मा मी पण येतो, त्यामुळे निमिष आणि मी आलेला आहोत। तर एकंदरीत बघा मंदिराच्या बाहेरच्या अशा पद्धतीने परिसर आहे। आता सध्या तर गर्दी काय नाही बघा, थोड्या वेळात खूप सारी गर्दी पडेल, कारण की खूप ठिकाणी स्वामींचे आता मठ वगैरे झालेले आहेत बघा। म्हणजे पुण्यामध्ये तर बघितलं ना, पाषाण साईडला मी जातानाच 2-3 ठिकाणी तर मला स्वामींचं मंदिर, दत्ताचं मंदिर वगैरे दिसलेलं आहे। तर हे बघा खूप छान प्रकारे एकदम प्रसन्न असं वाटत आहे। लक्षात हे बघा, याच्यात साखर पटकन आवरा, मग पटापट पुष्पवा हातात पटापट पटापट लागतं त्याच्या ते खाऊन घ्या। चल
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। पहले प्लेट दो फिर पानी पी जब खाली रहेगा
स्वामींची आरती वगैरे झाले, त्यानंतर भजन पण झालं आणि त्यानंतर बघा इथे महाप्रसाद ठेवलेला होता दत्त जयंतीमुळे. तर इथे महाप्रसाद मी आणि निमिष खाणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने पुढे दाखवेनच मी तुम्हाला काय काय वगैरे महाप्रसाद होता. आणि खरं सांगते खूप म्हणजे खूप टेस्टी असा महाप्रसाद होता. आणि पुण्यामध्ये ना खरं सांगते मी पहिल्यांदाच असं महाप्रसाद खाल्लेला आहे. म्हणजे आपण दगडूशेठच्या म्हणा असं मंदिरात वगैरे गेल्या तिथं काही कसं पेढा वगैरे खोबरं वगैरे असतं, पण असं जेवण वगैरे मी फर्स्ट टाइमच पुण्यामध्ये केलेलं आहे. कधी असं दत्त जयंतीला गेलं झालं तर कधी प्रसादाला मुलं थांबत नाही, त्यामुळे थांबायचा कधी असा प्रसंग येत नाही बघा. तर मस्तपैकी मी इथे महाप्रसाद घेतलेला आहे. आणि चला तर मग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने महाप्रसाद आहे. सगळं संपवायचं. हां सगळं इथं संपवायचं. ठीक आहे मगच घरी. तर आत्ता आलेले आहे घरी आणि निमिषला क्लासला सोडून आले बघा. आणि ॲक्च्युली आता मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाकच केला नाही बघा सकाळपासून. म्हणजे मुलांना सुट्ट्यात मुलांना सकाळी नाश्त्याला उपीट केलेलं होतं. त्यानंतर माझं तर बघा असं तसंच काही ना काही वरवरचं खाणं चालू आहे, त्यामुळं आणि थोडंसं घसा आणि सर्दी असल्यामुळे ना जास्त काही असं खायचं मन पण करत नव्हतं तसंही. तर आता बनवणार आहे MTRचं उडदाच्या वड्याचं. ते पहिल्यांदाच ते पॅकेट आणलेलं आहे तर त्याचे मी वडे बनवणार आहे. आणि पाषाण सूस रोडचं पुण्यातील जे स्वामी समर्थांचं मंदिर दाखवलेलं आहे ना, ती पण मी पहिल्यांदा ॲक्च्युली तुम्हाला तुमच्यावर शेअर केलेलं आहे आणि मी पण पहिल्यांदाच गेलेली आहे. तसंही स्वामी समर्थांच्या मंदिरात मी बऱ्याचशा पुण्यामधल्या गेलेल्या आहे, पण हे माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं होतं की ती मंदिर खूप सुंदर आहे. म्हटलं चला जाऊया. आणि कसं वाटलं मंदिर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मग आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.